तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघर्षजी भांडे यांच्या विचारांना अगोदर अभिवादन करतो, नमन करतो। या कार्यक्रमाचे संचालन करते माझे मित्र, माझे स्नेही ब्रह्मचारी प्रज्ञारक्षित, ज्यांनी माझा लांबलेला असा परिचय करून दिला असे दुसरे माझे मित्र ब्रह्मचारी करुणाजी, या शिबिराचे जे नेतृत्व करत आहेत असे माझे परम मित्र आदरणीय ब्रह्मचारी मैत्री बोधीजी, यांच्याविषयी मला सांगायला आवडेल की मैत्री बोधीजी यांची आणि माझी जी ब्रह्मचारी म्हणून दीक्षा आहे ती 13 मे 2006 रोजी पुण्याजवळ जे भाज्या शिबिर केंद्र आहे त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्या शिबिरामध्ये त्यांना मैत्री बोधी हे नाव देण्यात आलेलं होतं आणि मला पद्मसेन हे नाव देण्यात आलेलं होतं। आणि आमच्या दोघांची जी साधना आहे ती अमिताभ ही साधना आमची आहे। तर असे माझे हे परम मित्र ब्रह्मचारी मैत्री बोधी, या शिबिरामध्ये उपस्थित असलेले माझे गुरु, माझे कल्याण मित्र, माझे गुरु नाही तर भारतामध्ये जेवढे काही त्रिरत्न बौद्ध महासंघाचे केंद्र आहेत त्या सर्वांचे आमचे गुरु असे आदरणीय ब्रह्मचारी अनागारी चंद्रबोधीजी, या शिबिरामध्ये उपस्थित असलेले भंतेजी, या शिबिरामध्ये उपस्थित असलेले सर्व ब्रह्मचारीगण, ब्रह्मचारिणी आणि या शिबिरामध्ये सम्मिलित असलेले सगळे माझे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आपणास याची कल्पना आहे की या सायंकाळच्या सत्रामध्ये 4 ब्रह्मविहार या विषयावर व्याख्यान मला चालू आहे। त्याचं जे पहिलं पुष्प आहे ते ब्रह्मचारी विनय रक्षित यांनी मैत्री या विषयावर गुंतलेलं आहे। त्याच्यावर दुसरं जे पुष्प आहे ते ब्रह्मचारी करुणाध्वज यांनी करुणा या विषयावर गुंतलेलं आहे। कारण की त्यांच्या करुणाध्वज यांच्या नावातच करुणा आहे आणि करुणाच हा विषय त्यांनी निवडला आणि याच्यावर त्यांनी प्रवचन दिलेलं आहे, असे ते करुणाध्वज। आणि काल मुदिता या विषयावर ब्रह्मचारी प्रज्ञारक्षित यांनी प्रवचन दिलेलं आहे। आपण पाहतो की हे तिन्ही जे प्रवचन आहेत ते अतिशय सुंदर आणि सुरेख असे झालेले आहे। त्याचा तुम्ही आनंद घेतलेला आहे आणि आस्वाद सुद्धा घेतलेला आहे आणि मी सुद्धा तुमच्यासारखा या प्रवचनाचा आनंद घेतलेला आहे, आस्वाद घेतलेला आहे। जसं जसं आपण या ब्रह्मविहार याविषयी पुढे पुढे जात असतो तसा तसा हा विषय फार कठीण होत जातो आणि आजचा माझा जो विषय आहे तो फार कठीण असा आहे। उपेक्षा या भावनेविषयी असं म्हणतात की हे जर समजून घ्यायचं असेल तर याच्याविषयी बोलणं फार कमी आहे, तर याच्यावर अनुभव, या उपेक्षेचा अनुभव घेणं आणि यावर चिंतन करणं फार जास्त आहे। म्हणजे सांगायचं काय की बोलायचं फार कमी आहे आणि याचा जो अनुभव आहे
आणि याच्यावरचं जे चिंतन आहे ते जास्त करायचं आहे. तर उपेक्षा भावनेविषयी खरंच कमी सांगितलेला आहे, परंतु हा विषय आहे, केव्हा ना केव्हा तरी या विषयाचा अनुभव आपल्याला घ्यावाच लागणार आहे. या विषयावर आपण बोलणार नाही, याविषयी आपण चिंतन करणार नाही, तर त्याचा आपण अनुभव कसा घेणार. तर याविषयीच मी आज आपल्या समोर उपेक्षा या भावनेविषयी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय फार कठीण आहे, मी सांगितलेला आहे अगोदरच, परंतु माझ्या आकलन बुद्धीनुसार मग मी जसं त्या विषयावर चिंतन केलेलं आहे त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बुद्ध धर्मामध्ये असं म्हटलं जातं की उपेक्षा भावनेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण की जे बौद्ध धर्मामध्ये जे धम्मतत्व सांगितलेले आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी उपेक्षा भावनेविषयी सांगण्यात आलेला आहे. आपला जो या शिबिराचा जो विषय चालू आहे तर 4 ब्रह्मविहार, त्याच्यामधले पहिलं जे ब्रह्मविहार आहे ते मैत्री आहे, दुसरं जे ब्रह्मविहार आहे ते करुणा आहे, तिसरं जे ब्रह्मविहार आहे ते मुदिता आहे आणि शेवटचं जे ब्रह्मविहार आहे ते उपेक्षा आहे. तसंच दुसरं जर धम्मतत्व जर आपण बघितलं तर सप्तबोध्यांग, या सप्तबोध्यांमध्ये जे शेवटचं बोध्यांग आहे ते सुद्धा उपेक्षा आहे. त्याच्यानंतर आपण 10 पारमिता बघतो. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी आपल्याला बौद्ध धर्माची दिशा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या होत्या. त्या 22 प्रतिज्ञांपैकी जी 12वी प्रतिज्ञा आहे ती म्हणजे मी 10 पारमितेचं पालन करेन अशी ती प्रतिज्ञा आहे. आणि ती 10 पारमिता म्हणजे याच्या शेवटचं पारमिता आहे ती म्हणजे उपेक्षा आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 11 कुशल मानसिक अवस्था सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या उपेक्षा भावनाविषयी सांगण्यात आलेला आहे. तर उपेक्षा भावना काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर उपेक्षा भावनेविषयी भंते असं सांगतात की उपेक्षा भावना ही अशी भावना आहे की ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण पर्वतासमान बनतो. पर्वत हा जसा कठीण दगडाचा बनलेला असतो, तो विशाल असतो, त्याला कोणी हलवू शकत नाही. एवढंच नाही तर त्याच्यावर किती प्रकारचं मोठं वादळ आलं, चक्रीवादळ आलं, मोठा पाऊस आला, आंधी आलं, तुफान आलं तरीही त्याच्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. ते स्थिर, शांत, स्तब्ध आणि अचल असं राहतं. तर भंते असं म्हणतात की तुमच्याही जीवनामध्ये जर असा कठीण प्रसंग आला तर तुमची मानसिक अवस्था विचलित होता कामा नये. तर तुम्ही सुद्धा स्थिर, शांत, स्तब्ध आणि अचल असलं पाहिजे. यालाच उपेक्षा भाव असं म्हणतात. तर आपण पाहतो की आधुनिक भारतीय जी भाषा आहे त्याच्यामध्ये मराठी आणि हिंदीचा ही जी भाषा आहे या भाषेमध्ये उपेक्षा या शब्दाचा अर्थ उपेक्षित किंवा दुर्लक्षित असा केलेला आहे. हा भाषेचा दोष असू शकतो किंवा जे प्रतिक्रांती आहे या प्रतिक्रांतीमुळे काय झालेलं आहे की जेवढे काही बौद्ध धर्मामधले जे महत्वाचे शब्द आहेत या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतो की उपेक्षा या शब्दाला सुद्धा या भारतीय म्हणजे आधुनिक भाषेमध्ये मराठी आणि हिंदी भाषेमध्ये सकारात्मक असा अर्थ त्याला नाही. परंतु बौद्ध धर्मामध्ये या उपेक्षा जे भाव आहे याला फार गहन असा अर्थ सांगण्यात आलेला आहे. उपेक्षा म्हणजे काय तर अतिशय उच्च प्रकारची अशी ध्यानाची मानसिक अवस्था म्हणजे उपेक्षा आहे. तर काय आहे अति उच्च प्रकारची ध्यानाची मानसिक अवस्था ही उपेक्षा आहे. आणि आपण पाहतो
की जे 4 ब्रह्मविहार आहेत, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, याच्यामध्ये मैत्री जी आहे ती बेस आहे, म्हणजे पाया आहे. जर मैत्री जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्यामध्ये करुणा निर्माण होणार नाही, की कोणतीच ती जी भावना आहे 4 ब्रह्मविहार निर्माण होणार नाही. त्याच्यामुळे मैत्रीला अनन्य साधारण असं महत्व आहे. ही मैत्री जर दुःखाच्या सानिध्यामध्ये गेली तर करुणा निर्माण होते, आणि ही मैत्री सुखाच्या सानिध्यामध्ये गेली तर मुदिता निर्माण होते, आणि हीच मैत्री सत्याच्या किंवा प्रज्ञेच्या सानिध्यात गेली तर ती उपेक्षा निर्माण होते. तर त्यामुळे या मैत्रीला अनन्य साधारण असं महत्व आहे. तर बुद्ध धर्मामध्ये फार मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत, बुद्धघोष, आणि त्याने असं सांगितलेलं आहे की उपेक्षा भावना जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर ध्यानाची जी 3री अवस्था आहे आणि ध्यानाची 4थी अवस्था जी आहे ती आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला उपेक्षा भाव काय आहे हे आपल्याला समजणं सोपं जाईल. तर याच्यामध्ये हे ध्यानाची 3री अवस्था, याच्यामध्ये सुख आणि एकाग्रता असते, आणि ध्यानाची 4थी अवस्था म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे एकाग्रता असते. आता हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ध्यान काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपण पाहतो की या शिबिरामध्ये आपण प्राथमिक स्वरूपाचे 2 ध्यान करत असतो. चंद्रबोधीजी त्याची लिडिंग करत आहेत, मी सुद्धा एका दिवशी त्याची लिडिंग केलेली आहे. तर ते म्हणजे आनापानसती ध्यान आणि मेत्ता भावना ध्यान आपण या ठिकाणी घेत असतो. तर या आनापानसती ध्यानामुळे काय होतं की आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं, एकाग्र होतं. एवढंच नाही तर आपली स्मृती वाढते आणि आपली जागृती वाढत असते. आणि दुसरं जे ध्यान आहे मेत्ता भावना, या ध्यानामुळे आपली सकारात्मकता वाढत असते किंवा पॉझिटिव्हिटी वाढत असते. तर अशाच प्रकारचे 40 ध्यान भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यामध्ये शिकवलेले आहे. त्या दिवशी चंद्रबोधींनी याचा उल्लेख केलेला आहे की 40 प्रकारचे ध्यान त्यांनी शिकवलेले आहे. जसा माणसाचा स्वभाव आहे त्याप्रमाणे त्यांनी हे ध्यान शिकवलेले आहे. तर आपण आता पाहतो की आपण मैत्री भावनेचा सराव केलेला आहे. त्यांनी करुणा भावनेवर सुद्धा त्यांनी ध्यान शिकवलेलं आहे, मुदिता भावनेवर ध्यान शिकवलेलं आहे, उपेक्षा भावनेवर सुद्धा त्यांनी ध्यान शिकवलेलं आहे. म्हणजे 4 ब्रह्मविहार जर याच्यावर ध्यान जर आपण केलं तर आपल्यामधलं जे दुःख आहे, द्वेष जे आहे तो कमी होत असतो. आपल्यामधला अहंकार जर कमी करायचा असेल तर आपल्याला 6 धातूवरील किंवा स्तूपावरील ध्यान सांगितलेलं आहे. आपल्याला जर आपल्यामध्ये प्रज्ञा वाढवायची असेल तर आपल्याला विपश्यना हे ध्यान सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये श्रद्धा जर वाढवायची असेल तर आपल्याला प्रणिपात ही साधना आपल्याला सांगितलेली आहे. अशाच प्रकारच्या जे 10 अशुभ ध्यान आहेत ते 10 अशुभ ध्यान आपल्याला सांगितलेले आहे. 10 प्रकारचे कसीन ध्यान आहेत ते सुद्धा सांगितलेले आहे. त्याच्यानंतर 10 प्रकारचे सती, म्हणजे बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती असे जे सती आहेत ते 10 प्रकारचे सती ध्यान सांगितलेले आहे. म्हणजे असे एकूण 40 प्रकारचे ध्यान भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये शिकवलेले आहे. तर आपण आता ध्यान करत आहोत. आता आपण मेत्ता भावना, आपलं आनापानसती हे ध्यान करत आहोत, आणि आपण ध्यान करत आहोत पण आपलं ध्यान लागत नाही. त्याचं कारण काय आहे तर आपलं मन चंचल आहे. आपलं मन आहे ते इकडं तिकडं भटकत असतं, फिरत असतं, एका जागी स्थिर नसतं. आपल्याला विषय काय दिलेला असतो ध्यानामध्ये, आनापानसती ध्यानामध्ये, तर श्वासावर लक्ष ठेवायचं, पण आपलं श्वासावर लक्ष त्या ठिकाणी राहत नाही. त्याचं कारण काय आहे तर जे मार आहे ते मार आपल्याला ते ध्यान करू देत नाही, आणि त्याला मारालाच आपल्याला न्यूरन सुद्धा म्हटलेलं आहे किंवा त्याच्यावर ध्यानामधले अडथळे सुद्धा म्हटलेले आहे. तर ते किती प्रकारचे मार आहेत तर 5 प्रकारचे मार सांगितलेले आहेत, किंवा न्यूरन याला म्हणू शकता, याला अडथळे म्हणू शकता ध्यानातले. ते एक आहे कामछंद, त्याच्यानंतर दुसरा जे आहे ते व्यापार म्हणजे द्वेष, तिसरा जे आहे ते चिंता आणि अस्थिरता, चौथा आहे ते म्हणजे आळस, आणि 5वा जे आहे ते म्हणजे विचिकित्सा. हे 5 प्रकारचे जे मार आहेत किंवा याला न्यूरन असं म्हणतात. तर कामछंद म्हणजे काय तर कामछंद म्हणजे काय, इंद्रिय आसक्ती. आपले जे इंद्रिय आहेत 6 प्रकारचे
नाक, डोळे, कान, त्वचा, जीभ आणि आपलं मन, हे जे 6 प्रकारचे इंद्रिय आहेत याची आसक्ती असते आणि ही आसक्ती आपल्या ध्यानामध्ये येत असते. म्हणजे समजा आपलं जर आपली त्वचा जर लागली तर आपल्याला काय काम वाचण्याची आसक्ती निर्माण होते, म्हणजे तृष्णा निर्माण होते. एवढंच नाही तर आपल्याला जेवणाची सुद्धा तृष्णा निर्माण होते. म्हणजे काम छंद काय, एक प्रकारचा लोभ आहे, लोभाची भावना आहे. आपण जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस ही जो मार आहे किंवा अडथळा आहे तो ध्यानामध्ये येत असतो आणि आपलं ध्यान होत नसतं. तसंच आहे दुसरं म्हणजे व्यापार किंवा द्वेष त्याला म्हणूया. आपलं कोणासमोर तरी जमत नाही आणि मग काय होतं की ते जे ज्याच्यासंग जमत नाही, मग ते जे द्वेष आहे तो द्वेष या ध्यानामध्ये त्या ठिकाणी येत असतो. आपण ज्या ठिकाणी ध्यान करत असतो तर त्या माणसाचा जे द्वेष आपल्याला जो आवडत नाही तो माणूस आपल्या ध्यानामध्ये येत असतो आणि मग त्याच्यामध्ये ती भावना निर्माण होते आणि आपलं ध्यान लागत नाही. त्याच्यानंतर आपली जी चिंता आहे, चिंता आणि अस्थिरता, ही चिंता जी आहे मानसिक आहे आणि शारीरिक सुद्धा आहे. समजा आपल्या जीवनामध्ये असे काही अनेक प्रसंग होऊन गेलेले असतात की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला चिंता वाढलेली असते किंवा आपलं काम आपलं करायचं राहून गेलेलं असतं, ते न केल्यामुळे सुद्धा चिंता वाढलेली असते. तर ही चिंता या ध्यानामध्ये येत असते ध्यान करत असताना आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण करत असते. त्याच्यानंतर जे आहे ते आळस आहे. हा शारीरिक आळस जे आहे आणि मानसिक आळस सुद्धा आहे. शारीरिक आळस म्हणजे काय की तुमची झोप बरोबर झालेली नाही, तुम्हाला 8 तास तुम्हाला झोप लागलेली नाही किंवा मग तुम्ही जास्त झोप घेतलेली आहे, तुम्हाला जास्त जेवण तुम्ही केलेलं आहे, जास्त श्रमदान केलेलं आहे, अशामुळे सुद्धा तुम्हाला सुस्ती येते, आळस येतो आणि ध्यानामध्ये तुम्ही झोपी जाता. ते आळसच आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे 5वं जे अडथळा आहे तो म्हणजे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे काय तर शंका कुशंका घेणे, म्हणजे कोणत्याही गोष्टीवर शंका घेणे की आपण ध्यान करत आहोत डोळे लावून, मग याच्यावरच शंका घेणे की डोळे लावून ध्यान केल्याच्या नंतर काय होतं, काय प्राप्त होतं. डोळे लावून हे लोक बसतात आणि आपला वेळ वाया घालतात, शिबिरामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं. म्हणजे अनेक नाना प्रकारच्या जी शंका आहे ते शंका घेणं किंवा याच्यामध्ये म्हणतात की निर्णय घेण्याची क्षमता या ठिकाणी नसते शंका कुशंकामध्ये, म्हणजे निर्णय माणूस घेऊ शकत नाही. तर असे 5 प्रकारचे अडथळे या ध्यानामध्ये येत असतात आणि असं म्हणतात की हे अडथळे आल्याच्या नंतर याला ध्यानामधून काढायचं कसं हे सुद्धा सांगितलेलं आहे. समजा आपण ध्यान करत आहोत आणि आपल्याला कामछंदाचा अडथळा आलेला आहे, कामछंदाचा अडथळा आलेला आहे, तर मग आपण त्या अडथळ्याला ध्यानामध्ये आपल्याला ओळखायचा आहे. ओळखायचं की हा कामछंदाचा अडथळा आहे. समजा जर द्वेष आला तर त्यालाही ओळखायचा आहे. म्हणजे मी फक्त कामछंद घेतलं, पण हे जर अडथळे येत असेल तर या अडथळ्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे ध्यानामध्ये. आणि ध्यानामध्ये ओळखल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे की कामछंद आलेला आहे आणि त्याला तिरक्या नजरनं आपण बघायचं आहे त्या माराला. आणि असं म्हणतात की तिरक्या नजरनं बघल्याच्या नंतर तो मार त्या ठिकाणी निघून गेलेला असतो. परंतु तो जर मार निघून गेलेला नसेल तर मग काय करायचं की त्याच्यामधला विरुद्ध जे भाव आहे तो निर्माण करायचा. समजा तुमच्यामध्ये लोभ निर्माण झाला असेल तर तुम्ही काय करायचे, दानाची भावना त्या ठिकाणी निर्माण करायची. द्वेष जर निर्माण झालेला असेल तर मैत्रीची भावना त्या ठिकाणी निर्माण करायची. कामछंद जर निर्माण झाला असेल तर धम्मछंदाची भावना त्या ठिकाणी निर्माण करायची. म्हणजे विरुद्ध भाव त्या ठिकाणी निर्माण करायचा. एवढ्याने ते अडथळा जात नसेल तर दुसरी जी स्टेप आहे ते परिणामाची जाणीव ठेवणं. म्हणजे काय आहे की मी ध्यान करत बसलेलं आहे परंतु माझं ध्यान लागत नाही आणि आपण विचार करतो की एवढं ध्यान लागून माझा वेळ वाया चाललेला आहे आणि माझं ध्यान काय लागत नाही. आणि मग आपण विचार करायला पाहिजे की हे सगळे जे आहे अनित्य आहे, हे अडथळे येतात आणि जातात. म्हणजे जे परिणाम आहे या परिणामाची जाणीव मला वाटते की या बाबीमध्ये आपल्याला करायची आहे. तिसरी बाब म्हणजे आकाशासमान पाहणं. म्हणजे आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, तशा आपल्या म्हणजे ध्यानामध्ये अडथळे येतात आणि जातात, त्याला फक्त बघायचं आहे, त्याला पकडून असं ठेवायचं नाही. म्हणजे जे अडथळे आलेले आहे त्याला नुसतं बघायचं, अडथळा आलेला आहे, अडथळा गेलेला आहे, त्याला पकडून असं ठेवायचं नाही. हे झालं तिसरी बाब. एवढ्याने समजा तो अडथळा जात नसेल तर मग दमन करायचं, की म्हणायचं की आता बस झालं त्या माराला, आता तुझं फार नाटकं झाले, आता मला ध्यान करू दे, याच्यानंतर माझ्या याच्यामध्ये आला ध्यानामध्ये तर तुझी काही खैर नाही, असं त्याला जरा असं दमदाटी करायचं माराला.
आणि मग ते असं म्हणतात की फार सेन्सिटिव्ह असं ते मार असतो आणि भित्रा असतो. आपण असं म्हणलं की तो निघून जातो. आणि एवढ्याने जर मार जात नसेल तर मग बुद्धाला शरण जायचं, बुद्ध धम्म आणि संघाला शरण जायचं. हे झालं आपण म्हणजे ध्यानामध्ये कार्य करत असतो हे 5 प्रकारे. परंतु ध्यानाच्या बाहेर सुद्धा आपल्याला काम करायचं असतं. कारण की ध्यान आपण फक्त एक अर्धा तास किंवा 40 मिनिटं करत असतो, पण आयुष्यामध्ये आपण बाहेर किती वेळ राहतो तर 23 तास राहतो. तर मग या बाहेर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शिलाचरण युक्त आपलं जीवन आपलं असलं पाहिजे. बाहेर कसं असलं पाहिजे आपलं जीवन, तर शिलाचरण युक्त असं आपलं जीवन असलं पाहिजे. दुसरी जी बाब आहे की म्हणजे तुमचे जे शिला आपलं वाचेवर तुमचं कंट्रोल पाहिजे. म्हणजे वाचे संबंधित तुम्ही त्याच्यावर हे केलं पाहिजे, वाचेची जे हे आहे त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. आणि तिसरी जी बाब सांगितलेली आहे की ते आपले जे गुरु आहेत, आपले जे कल्याण मित्र आहेत, आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या आपल्यापेक्षा अनुभवी आहेत, ज्ञानाने परिपूर्ण आहेत, अशा गुरुच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे. तर हे झालं म्हणजे हे ध्यानामधून निवर्ण कसे काढायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हे कार्य केल्याच्या नंतर मग ध्यानामधले निवर्ण आपल्याला कमी झालेले दिसतात. मग आपण कोणत्या अवस्थेमध्ये जातो ध्यानामध्ये, की समाधीच्या अवस्थेमध्ये जात असतो. आणि या हे 3 प्रकारच्या समाध्या मला वाटते सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी समाधी आहे ती परिक्रमा समाधी. याच्यामध्ये आपली एकाग्रता वाढत असते आणि जो विषय आपल्याला दिलेला आहे म्हणजे आनापानसती आपण ध्यान करत आहोत, तो श्वास हा विषय दिलेला आहे, तर त्या विषयासोबत आपण राहतो. आणि निवरणाची जी तीव्रता आहे, माराची जी तीव्रता आहे या ठिकाणी थोडीशी कमी झालेली असते. मग याच्यातून आपण परिक्रमा समाधीमधून उपचार समाधीमध्ये जातो. आणि या उपचार समाधीमध्ये काय आहे की हे जे निवरण आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी निघून गेलेले असतात. फक्त एक डुबणे आणि वाहत जाणे ते क्षुल्लक त्या ठिकाणी निवरण असतात ते राहतात. आणि त्याच्यानंतर मग आपण अपर्णा समाधीमध्ये जातो. आणि अपर्णा समाधीमध्ये गेल्याच्या नंतर पूर्णपणे जे निवरण आहे ते निघून गेलेले असतात. आणि मग आपण पूर्णपणे निवरण निघून गेल्याच्या नंतर मग आपण ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये येतो, म्हणजे रूप ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये. याच्यामध्ये 4 अवस्था आहेत. पहिली ध्याना म्हणजे रूप अवस्थेमध्ये, म्हणजे ध्यानाची पहिली अवस्था, ध्यानाची दुसरी अवस्था, ध्यानाची तिसरी अवस्था आणि ध्यानाची चौथी अवस्था. मग ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 5 ध्यान त्या ठिकाणी येत असतात, त्याच्यासोबत येत असतात त्या ध्यानामध्ये. तर ते 5 ध्यान म्हणजे कोणते, वितर्क विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. म्हणजे ध्यान पहिली अवस्था ध्यानाची सुरू झाली की त्याच्यामध्ये हे 5 ध्यानांग असतात. त्याच्यानंतर ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण गेल्याच्या नंतर वितर्क विचार त्या ठिकाणी निघून जातो आणि प्रीती, सुख आणि एकाग्रता त्या ठिकाणी राहते. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर वितर्क विचार आणि प्रीती निघून जाते आणि त्या ठिकाणी काय राहतं, सुख आणि एकाग्रता राहते. आणि ध्यानाच्या चौथ्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर वितर्क विचार, प्रीती आणि सुख निघून जातो आणि पूर्णपणे एकाग्रता त्या ठिकाणी राहते. आणि हे जे बुद्ध घोष यांनी सांगितलेलं आहे की ध्यानाची जी तिसरी अवस्था आहे आणि ध्यानाची जी चौथी अवस्था आहे ही उपेक्षा भाव तुम्हाला समजून घेण्यासाठी हे जाणणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मला हे सांगावं लागलेलं आहे. तर हे एकाग्रता त्या ठिकाणी निर्माण होती. आणि या एकाग्रतेमध्ये जे आपले मानसिक जे अंग आहे आणि भावनिक जे अंग आहे ते एकरूप झालेलं असतं, म्हणजे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळलेलं असतं. त्याच्यानंतर मग पुढे शारीरिक जे अंग आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी मग म्हणजे जे उच्च कोटीची म्हणजे जे एकाग्रता आहे त्या ठिकाणी ती निर्माण होत असते. म्हणजे तिन्ही अंग एकरूप झालेले असतात. आणि मग ती जी एकाग्रतेची अवस्था आहे ती फार उच्च कोटीची अशी एकाग्रता त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. आणि त्याच्यामध्ये जे आपण बघितलेलं आहे की मानसिक अंग आणि भावनिक अंग आणि शारीरिक अंग, त्याच्यामधलं जे भावनिक अंग आहे ते उपेक्षे भावनेशी निगडित आहे. आणि ध्यानाच्या चौथ्या अवस्थेमध्ये असं म्हटलं जातं की प्रीतीला आनंद असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जी वेदना आहे सुख आणि दुःखाची या ठिकाणी राहत नाही आणि यालाच उपेक्षा भावना असं म्हणतात. तर आपल्याला समज असेल की हे ध्यानाची
म्हणजे हे तिसऱ्या आणि चौथ्या ध्यानात शिवाय हे उपेक्षा भाव समजणार नाही. त्याच्यामुळे मला हे सगळं सांगावं लागलेलं आहे. ध्यानापासून ते म्हणजे त्याच्यावर जे अडथळे आहेत, त्याच्यावर कसं काम करायचं, ते अडथळे कसे बाहेर काढायचे, मग ध्यानाची पहिली अवस्था कशी येते, दुसरी. आता ज्यांना ध्यान माहीत नाही, त्यांना ते काही समजलेलं नसेल, त्याच्या डोक्यावरून गेलं असेल तर सॉरी, परंतु उपेक्षा भाव हे सांगायचं असल्यामुळे हे सांगणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं म्हणतात की उपेक्षा भावना जर करायची असेल तर ध्यानाचा, चौथ्या ध्यानाचा अनुभव असणं फार आवश्यक आहे, तरच आपल्याला उपेक्षा भावना करता येईल. हे फार कठीण ध्यान आहे, पण तुम्ही जर नियमित केला, तुम्ही जर प्रयत्न केला तर ते असंभव असं सुद्धा नाही. तर आपण थोडं पुढे जाऊया, थोडं फास्ट घेता येईल. तर महामंत्र सूत्रामध्ये एक गाथा सांगितलेली आहे. कुटस्थ लोक धम्मेहि चितं यसन कंपती आसोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. तर ही महामंत्र सूत्रामधली गाथा आहे आणि त्याचा जो मराठी अनुवाद आहे तो मराठी अनुवाद मी आपल्या पुढे सांगणार आहे. 8 लोक धर्माशी संपर्क आला असता ज्याचे चित्त कंपित होत न होता ते क्षेमकुशल व शोकरहित राहते, त्याचे महामंगल होते. तर काय सांगितलेलं आहे? तर 8 लोक धर्माशी संपर्क आला असता ज्याचे चित्त कंपित न होता ते क्षेमकुशल व शोकरहित राहते, त्याचे महामंगल होते. तर हे जे 8 लोक धर्म आहे किंवा 8 लोक स्वभाव त्याला म्हणतात, कारण की हे लोकांनी निर्माण केलेले आहे, त्याच्यामुळे याला 8 लोक धर्म किंवा 8 लोक स्वभाव असं म्हणतात. तर हे 8 लोक स्वभाव आहेत. त्या दिवशी पहिल्या प्रवचनाच्या वेळेस विनय रचित यांनी थोडासा याचा उल्लेख केलेला होता की हे 8 आहे, त्याच्या 2-2 प्रमाणे जोड्या आहेत. पहिलं जे म्हणजे लोकधर्म आहे ते म्हणजे सुख आणि दुःख ही जोडी आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे लाभ आणि हानी, तिसरी जोडी आहे यश आणि अपयश, आणि चौथी जोडी जी आहे ती निंदा आणि स्तुती. तर या 8 लोक धर्माशी त्याचा संबंध आलेला आहे आणि संबंध आल्याच्या नंतरही ते त्याचं चित्त कंपित होत नाही किंवा ते काय म्हणतात त्याला, तो डगमगून जात नाही किंवा त्याचं खच्चीकरण होत नाही, अशी ती पर्वतासमान जी भावना असते तिला उपेक्षा भावना असं म्हणतात. म्हणजे ज्याचं या 8 लोक धर्माशी ज्याचं संबंध आलेला आहे, तर संबंध आल्याच्या नंतरही त्याचं चित्त डगमगून जात नाही किंवा त्याचं खच्चीकरण होत नाही, अशी ती भावना म्हणजे उपेक्षा भावना आहे. आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये सुख आलं तरी आपण पाहतो की सुख आल्याच्या नंतरही आपण प्रतिक्रिया देत असतो आणि दुःख आल्याच्या आपलं सुख आल्याच्या नंतरही आपण प्रतिक्रिया देत असतो आणि दुःख आल्याच्या नंतरही सुद्धा आपण प्रतिक्रिया देत असतो. एक उदाहरण आहे की एका ठिकाणी फार सुंदर म्हणजे एका ठिकाणी जेवायला बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी फार सुंदर असं जेवण त्या ठिकाणी झालेलं आहे. मग ते सुंदर जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला चविष्ट जेवण लागल्यानंतर आपण जास्त जेवतो, तर ती एक प्रकारची प्रतिक्रिया झाली. आणि दुसऱ्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेवण चांगले झालेले नाही आणि आपण कमी खातो, ती सुद्धा एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. म्हणजे सुखामध्ये आपण प्रतिक्रिया देत असतो आणि दुःखामध्ये सुद्धा आपण प्रतिक्रिया देत असतो. तर आपण दुसरं उदाहरण घेऊया की स्तुती आणि निंदा. आपल्याला माहिती आहे की आपली कोणी स्तुती केली की आपल्याला फार आवडतं आणि काही लोकांना हे आवडतं की समोरच्या माणसाला थोडंसं झाडावर चढवायचं. कोणी आपली स्तुती जर करत असेल आपला कोणी माणूस, तर ते आपल्याला फार आवडतं आणि तो आपला खास मित्र असतो, कारण त्याला माहित असते की बाबा हे आपली नेहमी स्तुती करत असतो आणि तो जे मित्र आहे समोरचे त्यालाही माहित असतं की याला जरा चढवलं की नाही हा फार चढतो, हुरळून जातो आणि मग त्याला म्हणतो की बाबा काय तुमचं प्रवचन झालं, इतकं सुंदर प्रवचन झालं की काय त्याला हेच नाही. त्याला वाटतं की माझं तर प्रवचन काही चांगलं झालं नाही, मला वाटायला हे कसं काय म्हणाला की सुंदर झालेलं आहे.
आणि त्याला आवडतं की बाबा झालं काय सुंदर, आणि मग ते काय झालं हुरळून जातं. पण त्याचं प्रवचन पडलेलं असतं, पण त्याला काय ते तो जो मित्र आहे त्याला झाडावर चढवतो की तुझं फार सुंदर प्रवचन झाले, म्हणजे उदाहरण दिलं की, आणि ते हुरळून जातं. परंतु समजा तुमचं कोणी निंदा करत असेल, आपल्याला ते आवडत नाही, काय निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, पण कोणी निंदा आपल्याला करू लागली की ते आपल्याला आवडत नाही. काय त्याला बघलं की आपण कट मारतो. कोणी येऊ लागला तिकडून निंदा करणारा माणूस आपल्याला दिसला, आपल्याला नेहमी आपल्याला टोमणे मारणारा, निंदा करणारा, तर त्याला बघून आपण कट मारत असतो, आणि मग ते आपल्याला आवडत नाही निंदा करणारा माणूस. म्हणजे कसं आहे की आपण जे स्तुती करत असतो हुरळून जात असतो, आणि निंदा जर कोणी करत असेल तर आपण काय म्हणतात त्याला खचून जात असतो. तसंच यश अपयश आहे. यशाचं आपण उदाहरण घेऊ शकतो की यश, आता समजा कोणी एक अधिकारी आहे, त्याला सुंदर अशी नोकरी आहे, त्याची मुलंही चांगली नोकरीला आहेत, दोघांनाही चांगली नोकरी आहे, चांगलं त्याचं बँक बॅलन्स आहे, त्याला चांगली घर आहे, जमीन आहे, आणि मोठ्या पदावर आहे, म्हणजे यशाच्या उच्च शिखरावर तो गेलेला आहे. कालांतराने रिटायर्ड झाल्याच्या नंतर तो चांगला बिझनेस उभा करतो, आणि तो बिझनेस एवढा वर गेलेला असतो की काय होतं की म्हणजे त्याने जे निर्माण केलेला काय म्हणतात व्यापार आहे तो फार वर गेलेला असतो, आणि मग तो काय त्याच्यामधला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो की बघा मी जे व्यवसाय केलेला आहे म्हणजे उभा केला बघा ते किती यशाच्या क्षेत्रावर गेलेला आहे, आणि त्याच्या एक प्रकारचा अहंकार त्याच्यामध्ये निर्माण झालेला असतो. परंतु समजा त्याचाच व्यापार समजा त्याच्यामध्ये हानी झाली तर ते काय होतं, मग ते त्याच्यामध्ये अपयश आलं त्याला, तर तो खचून जातो. असं म्हणतात की ते काही माणसं डिप्रेशन मध्ये जातात, आणि या डिप्रेशन मध्ये गेल्याच्या नंतर काही लोक आत्महत्या सुद्धा करत असतात. म्हणजे कसं आहे की यश आल्याच्या नंतर एकदम त्याच्यामध्ये अहंकार येत असतो, आणि काय म्हणतात त्याला अपयश आलं की तो खचून जात असतो. तसंच आहे लाभहानीचं सुद्धा आहे की लाभ त्याच्या जीवनामध्ये झाल्याच्या नंतरही मी जसं सांगितलं यश अपयशला, तसंच हानी झाल्याच्या नंतरही तसंच त्याच्या जीवनामध्ये होत असतं. तर मला या ठिकाणी एक गोष्ट आठवली भगवान बुद्धांची, की भगवान बुद्ध एका नगरामध्ये काही भिक्षू सोबत राहत होते, आणि दुपारचा वेळ झाल्यामुळे भिक्षू हे नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेले होते, आणि भिक्षा मागत असताना त्यांना असं दिसून आलं की काही लोक भगवान बुद्धावर, त्यांच्या धर्मावर आणि त्यांच्या संघावर म्हणजे टीका करत आहेत किंवा त्याची निंदा करत आहेत, आणि एवढे अश्लील ते बोलत होते, अपशब्द वापरत होते. परंतु त्या भिक्षूंना ते आवडलं नाही, आणि मग ते परत आले आणि भगवान बुद्धाजवळ आले, आणि भगवान बुद्धांना म्हणाले, भगवान की आम्ही त्या नगरामध्ये फिरत होतो, आणि फिरत असताना काही लोक आपल्याविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या संघाविषयी ते आपली निंदा नालस्ती करत होते, अपशब्द बोलत होते. तर भगवान बुद्ध त्यांच्याकडे बघतात आणि त्यांना म्हणतात की ते जर काही बोलत होते तर ते काही खरं आहे का? जर खरं असेल तर त्याच्यावर आपण कार्य केलं पाहिजे. त्यांनी जर आपल्याविषयी जर काही म्हणत असेल, ते जर खरं असेल तर त्याच्याविषयी आपण कार्य केलं पाहिजे, आणि जर खोटं असेल तर ते सोडून दिलं पाहिजे. म्हणजे फारच सोपं सांगितलेलं आहे. जे सांगितलंय त्याच्यावर कार्य करायचं, जर त्यांनी सांगितलं ते बरोबर असेल तर त्याच्यावर कार्य करायचं, आणि खोटं असेल तर सोडून द्यायचं. पण आपलं तसं होतं का? आपलं तसं होत नाही. कारण की आपल्याला कोणी जर बोललं तर आपल्याला काय होतं, आपलं म्हणजे आपल्याला राग येतो. तर तसं भगवान बुद्धांचं नव्हतं. कारण की भगवान बुद्ध हे जे 8 लोकधर्म आहेत, या 8 लोकधर्माचा भगवान बुद्धावर काही परिणाम होत नसेल. कारण की भगवान बुद्धांमध्ये ती उपेक्षेची भावना होती. त्यांना सुख आलं तरी, दुःख आलं तरी, त्यांचा लाभ, हानी, यश, अपयश किंवा निंदा, स्तुती कोणी काही केलं तरी त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नसेल. अशी ही म्हणजे जे 8 लोक स्वभाव आहेत किंवा 8 लोक धर्म आहेत, हे अशा प्रकारचे सांगितलेले आहेत. आता याचं जे उपेक्षा भावनाचा जो जवळचा आणि दूरचा शत्रू आहे, जसं आपण बघितलं की मैत्री या विषयावर सांगत असताना की मैत्रीचा जवळचा शत्रू कोण आहे, तर प्रेम आहे, आणि दूरचा शत्रू कोण आहे, तर द्वेष आहे. तसंच याचा सुद्धा जवळचा शत्रू जे आहे ते उदासीनता आहे किंवा निष्क्रियता आहे.
तर आपण पाहतो की ही जी उदासीनता असते की आपण म्हणतो की बाबा या जगामध्ये फार दुःख निर्माण झालेलं आहे आणि आपण म्हणतो की हो हे जगामध्ये फार दुःख निर्माण झालेले आहे, मी काय करू शकतो. म्हणजे उदासीन वृत्ती, निष्क्रिय, मी काय करू शकतो. त्याला काही जरी काम सांगितलं तर मी काय करू त्याला. म्हणजे कोणतीही गोष्ट सांगितली की उदासीन, त्याच्या कपडावर आट्या, निष्क्रियता त्याच्यामध्ये असते. तर अशी निष्क्रियता किंवा अशी उदासीनता या उपेक्षा भावनामध्ये असते का? तर नाही. तर उपेक्षा भावना ही अशी भावना असते की त्याच्यामध्ये मैत्री, करुणा आणि मुदिता सामावलेली असते. त्यामुळे ती उच्च प्रकारची अशी ध्यानाची मानसिक अवस्था असते. आणि ती ध्यानाची मानसिक अवस्था उदासीन असू शकते का किंवा निष्क्रिय असू शकते का? तर नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा दूरचा शत्रू जे सांगितलेलं आहे ते संवेदनहीन किंवा निष्ठुरता सांगितलेलं आहे. तर आपण एका लाकडाचं उदाहरण घेऊया की लाकूड जसं आता घेतलं तर ते निष्ठुर आहे, त्याला काही केलं तर काहीच होत नाही झाडा एका लाकडाला. तसं निष्ठुरता याच्यामध्ये आहे का उपेक्षा भावनेमध्ये? तर नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे उपेक्षा भावना ही फार मोठी अशी उच्च मानसिक अवस्था आहे. तर ती संवेदनहीन किंवा निष्ठुरता त्यामध्ये असू शकत नाही. तर हे जवळचा आणि जे दूरचे शत्रू आहेत ते आपण आता याचे बघितलेले आहे. तर आपण आता बघणार आहोत की उपेक्षेचे 3 स्तर सांगितलेले आहेत. म्हणजे उपेक्षेचे ध्यानाचे आहे ते 3 स्तर सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो याचा स्तर आहे म्हणजे उपेक्षा भावनेच्या ध्यानाचा, त्याच्यामुळे मनाची स्थिरता या ठिकाणी असते. आपल्याला माहित आहे की आपण फार प्रयत्नाने ही अवस्था प्राप्त केलेली असते. कारण की आपण रोज ध्यान करतो आणि ध्यान केल्याच्या नंतर जे निवर्ण आहेत ते आता सांगितलेले आहे ते निवर्ण आपण त्या ठिकाणी काढत असतो आणि मग ती जी अवस्था आहे म्हणजे शांतीची आणि स्थिरतेची ती आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेली असते. परंतु ही शांती आणि स्थिरतेची अवस्था प्राप्त टिकून ठेवण्यासाठी आपल्याला फार प्रयत्न करावे लागतात. कारण की रोज आपल्याला ध्यान करावं लागतं आणि ध्यान करून जे काही निवर्ण आहे त्याच्यावर कार्य करावं लागतं. तरच आपली जी मनाची शांती आहे आणि स्थिरता त्या ठिकाणी राहू शकते. आणि आचार्य बुद्धघोष यांनी म्हटलेलं आहे की ध्यानाच्या 3ऱ्या अवस्थेमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला उपेक्षेची झलक सुद्धा तुमच्या ध्यानामध्ये तुम्हाला पाहू शकता. म्हणजे ध्यानाच्या 3ऱ्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर बुद्धघोष यांनी सांगितलेले की उपेक्षित भावनेची झलक तुम्ही या ध्यानामध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो स्तर सांगितलेला आहे तो म्हणजे आपलं जे मन आहे पूर्णपणे या ठिकाणी स्थिर आहे. जसं समुद्राचं पाणी आहे आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये लाटा नाही, पूर्णपणे पाणी स्थिर आहे. ही जी उपेक्षाची दुसरी अवस्था आहे ती निश्चल शांती आणि स्थिरताची ही अवस्था आहे. आणि या ठिकाणी असं म्हणतात की आपल्याला काहीही करायची गरज नाही. कारण की पहिल्या याच्यामध्ये स्तरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला ध्यानाची ती अवस्था टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात. पण ध्यानाच्या 2ऱ्या स्तरामध्ये आपल्याला ते काही करायची गरज नाही. म्हणजे ही अवस्था आपण प्राप्त केलेली असते. त्याच्यानंतर ध्यानाची जे 3रा स्तर आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही अजून एक विकसित अशी अवस्था आहे. म्हणजे ध्यानाचा जो पहिला स्तर आहे त्याच्यापेक्षा 2रा स्तर ही विकसित अवस्था आहे आणि त्याच्यानंतर 3रा जो स्तर आहे ती अजून विकसित अशी अवस्था आहे. तर आणि ही जी 3री अवस्था म्हणजे आपल्यामध्ये असणारी सहज प्रवृत्ती. या ठिकाणी आपल्याला काहीच प्रयत्न करायची आवश्यकता या ठिकाणी नसते. या उपेक्षा भावनेमध्ये कोणी आपल्याला हलवू शकत नाही किंवा अस्थिर आपल्याला करू शकत नाही. अशी जी अवस्था असते तिला बुद्धत्वाची अवस्था असे म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते की ही जी उपेक्षा भावना आहे हे 2रे-3रे काही नसून हे बुद्धत्वाची अवस्था आहे. म्हणजे एवढ्या बुद्धत्वाच्या अवस्थेविषयी आपण बोलत आहोत. हे जरा कठीण जरा विषय आहे, परंतु मी जरा म्हणजे जसा तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. मग फार कठीण असा विषय आहे समजायला. तर या ठिकाणी काही फायदे जे त्या दिवशी प्रश्न विचारला होता की मैत्री भावना केल्याच्या नंतर काय फायदे होतात, एकाने कोणाकडे विचारलं होतं. तर त्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला मी माझ्या प्रवचनामध्ये जे सांगेल की 11 म्हणजे जे काही फायदे आहेत ते कोणते फायदे आहेत ते मी सांगेल. तर
हे 4 ब्रह्मविहार जो आपण करतो, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, तर या सगळ्यांचेच 11 फायदे सांगितलेले आहेत. म्हणजे सगळ्याचे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे ध्यान केल्याच्या नंतर तुम्हाला 11 फायदे होतात. तर एके ठिकाणी भगवान बुद्ध श्रावस्ती या ठिकाणी अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये राहत होते काही भिक्षू सोबत. आणि मग त्या भिक्षूंना उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे की हे भिक्षूंनो, उपेक्षा विमुक्तीची गोडी धरली, अभिवृद्धी केली, ती मार्गाला लावली, तिची स्थापना केली, तिचे अनुष्ठान केले, तिचा परिचय केला, उत्साहाने तिचा अंगीकार केला, तर 11 फायदे होतात ते कोणते? म्हणजे हे भगवान बुद्धांनी त्या भिक्षूंना विचारलेलं आहे. आणि त्या भिक्षूंना मग त्यांना उत्तर दिलेलं आहे की त्यांचे 11 जे फायदे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे हे जे 4 आपण ध्यान करत असतो, ते ध्यान केल्याच्या नंतर जे काय फायदे होतात ते सांगितलेले आहे. तर जो ध्यान करणार आहे तो सुखाने निजतो आणि सुखाने उठतो. त्याला वाईट स्वप्ने पडत नाही, त्याला पडले तर चांगले स्वप्न पडतात. प्रिय व्यक्तीमध्ये तो प्रिय असतो आणि अप्रिय व्यक्तीमध्ये सुद्धा तो प्रिय असतो. मनुष्य तर त्यावर मैत्री करतातच, पण प्राणी सुद्धा त्याच्यावर मैत्री करतात. त्याचा चेहरा टवटवीत, प्रसन्न आणि आनंदी असतो. तो नेहमी प्रफुल्लित असतो, आनंदी असतो. अग्नी, विष किंवा शस्त्र याची त्याला बाधा होत नाही. सगळे लोक त्याचे रक्षण करतात आणि त्याला मृत्यू शांतपणे येत असतो. हे जे ध्यान करणारा माणूस आहे त्याला मृत्यू शांतपणे येत असतो. या मृत्यूवर मला एक गोष्ट आठवली की एक माणूस फार सिरियस असतो, एक म्हातारा फार सिरियस असतो आणि डॉक्टरने त्याला सांगितलेलं असतं की आता काही वेळाचा तो आपला सोबती आहे. त्याच्या घरच्या कुटुंबाला सांगलेलं असतं. आणि मग त्याचे घरचे कुटुंब तर ते कुटुंब मग काय करतात की ते सगळ्याच नातेवाईकाला त्या ठिकाणी बोलवतात की आता बाबा हे काही वेळेचा सोबती आहे. आणि मग सगळे त्याच्या आजूबाजूला बसतात, पण म्हाताऱ्याचा जीवच जात नाही. सगळे त्याच्या ठिकाणी बसतात जेवण की बाबा म्हाताऱ्याचा जीव का जात नाही, काय गोष्ट आहे. सगळे तर बसलेले आहेत, वाट बघतात म्हाताऱ्याची मरणाची, पण त्याला काही मृत्यू येत नाही. मग काही म्हणतात लोक की बाबा त्याची आखरी काहीतरी काय म्हणतात ते इच्छा राहिली असेल, काहीतरी झालं असेल, काहीतरी त्याच्या मनाचं राहिलं, सांगायचं काहीतरी राहिलं असेल म्हणून त्याला मृत्यू येत नसेल. म्हणून मुलगा जातो त्याचा मोठा आणि वडिलाला म्हणतो की बाबा आपल्याला काही सांगायचं आहे का, म्हणून त्याला विचारतो म्हाताऱ्याला. तर म्हातारा काय म्हणतो, अरे याला मी 40,000 रुपये दिले होते त्या शेतकऱ्याला, पण अजून त्याचं व्याज आलं नाही. त्याला दिले होते मी 40,000, पण त्याचं व्याज आलं नाही. काल तो व्याज देणार होता, अजून त्याचं व्याज आलेलं नाही. आणि ते व्याज जाऊन तू घेऊन ये, तेव्हाच मला माझा मृत्यू होईल. म्हणजे तोपर्यंत माझा मृत्यू होणार नाही. बघा मरते वेळेस सुद्धा त्याला मृत्यू काय येत नाही, तर त्याने जे पैसे दिलेले आहेत त्याचा व्याज येत नाही म्हणून त्याचा मृत्यू जात नाही, म्हणजे येत नाही जात. तर मला हे गोष्ट ऐकल्यानंतर मला फार हसू आलं होतं की असे माणसं असतात जीवनामध्ये की त्याला मृत्यू येत नाही, पण उपेक्षा जे भावना करणारे लोक आहेत त्याला शांतपणे मृत्यू येत असतो. तर धर्मानंद कोसंबी यांनी या 4 ब्रह्म विहाराविषयी सांगितलेलं आहे. फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात की या 4 भावना आहेत त्या जगावर प्रेम करण्याचे 4 उपाय आहेत आणि त्या 4 भावनांनी 4ही ध्यान मिळवता येणे शक्य आहे. फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे की या 4 भावना आहेत त्या जगावर प्रेम करण्याचे 4 उपाय आहेत आणि त्या 4 भावनांनी 4ही ध्यान मिळवता येणे शक्य आहे. आणि त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की एक लहान मुलगा त्याच्या आईचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या पहिल्या मैत्रीविषयी ते सांगतात, मैत्री भावनेच्या विषयी, की दूध पिणाऱ्या मुलावर आई प्रेम करते किंवा मैत्री करते. म्हणजे
मैत्री भावना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि तोच मुलगा आजारी पडला तर त्याच्यावर करुणा करते, आणि तोच मुलगा नाचू लागला, बागडू लागला, अभ्यास करू लागला तर त्याच्यावरती मुदिता करते, आणि तोच मुलगा स्वतःच्या पायावर उभं टाकला, नोकरी करू लागला तर ती त्याच्यावर उपेक्षा करते. म्हणजे 4 भावना त्यांनी सांगितलेल्या आहेत. कोणी? धर्मानंद कोसंबी. तर मला वाटते की आता मी शेवटच्या स्टेपमध्ये आलेला आहे. काही वेळ जरा फास्ट घेत आहे मी. तर शेवटच्या याच्यामध्ये मी आलेला आहे प्रवचनाच्या. तर आपल्याला माहित आहे की ही जी उपेक्षा भावना आहे ती पर्वता समान ही भावना आहे. याच्यावर कसल्याच प्रकारचा काही परिणाम होत नाही, वादळाचा होत नाही, कोणाच गोष्टीचा याचा होत नाही. ती स्थिर, शांत आणि अचल राहते. तशी भावना म्हणजे स्थिर, शांत आणि अचल जी भावना, उपेक्षाची भावना आहे ती बाबासाहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक वादळ आलेले आहेत, अनेक आघात त्यांनी सहन केलेले आहेत, पण ती कशी राहिलेली आहे? तर स्थिर आणि शांत राहिलेली आहे. आपण पाहतो की ते लहान असताना त्यांची आई वारलेली आहे, त्याच्यानंतर मग त्यांचे वडील वारले, त्याच्यानंतर त्यांचे सगळे जे मुलं होते त्यांना झालेले ते सगळे वारले, फक्त यशवंत एका ठिकाणी जिवंत राहिले. असं म्हणतात की राजरत्न जे त्यांचा मुलगा होता, राजबिंडा असा तो मुलगा होता, फार सुंदर असा त्यांचा मुलगा होता, आणि तो वारल्याच्या नंतर बाबासाहेबांना फार दुःख झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर 1935 साली रमा माता वारलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये एकाहून एक आघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी जी बाब आहे की त्यांना लहानपणापासूनच जातीचे जे चटके आहेत ते सहन करावे लागले होते. जातीचे जे चटके आहेत की त्यांना कोणी शिवू देत नव्हतं, त्यांना कोणी पाणी पिऊ देत नव्हतं, त्यांची कोणी कटिंग करत नव्हतं, त्यांना शाळेच्या त्या मुलासोबत त्यांना बसू देत नव्हते, त्यांना बाजूला बसायला येत होते. आणि ते विचार करत होते बाबासाहेब की दुसरे सगळे दुकानामध्ये जाऊन कटिंग करतात आणि मला का करू देत नाही. ते लहान होते पण त्यांची आत्या कटिंग करायची, कारण की ते अस्पृश्य असल्यामुळे, महाजातीचे असल्यामुळे ते लोक करत नव्हते. म्हणून लहानपणापासूनच त्यांना हे जातीचे जे चटके जे आहेत ते सहन केलेले होते. त्याच्यानंतर परदेशातून शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर आपण पाहतो की परदेशाला शिक्षण घेण्यासाठी आपल्याला सयाजीराव गायकवाड जे बडोदाचे संस्थानिक हे अध्यक्ष होते, त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिलेली होती की म्हणजे शिक्षणासाठी. आणि त्यांनी आठ घातलेली होती की ज्यावेळेस तुम्ही परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर माझ्या बडोदा संस्थानामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. आणि ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर ती जी त्यांनी बाबासाहेबांनी जी आठ मान्य केलेली होती की मी आल्याच्या नंतर तुमच्या याच्या बडोदा संस्थानिकामध्ये मी नोकरी करेल, तर ते करण्यासाठी बाबासाहेब त्या बडोदा संस्थांमध्ये नोकरीला गेलेले होते. परंतु त्या ठिकाणी त्यांना फार म्हणजे मानहानीचा प्रकार बघायला मिळाला, कारण की ते मोठे अधिकारी त्या ठिकाणी होते, अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते गेलेले होते. परंतु जे चपराशी आहे, साधा चपराशी, त्यांच्या अंगावर असा फाईल फेकायचा, कारण की त्यांच्या हातामध्ये फाईलीच होते असं नाही. एक साधा चपराशी पण त्यांच्या अंगावर अशा फायली दुरूनच असा फायली फेकायच्या. त्यांना पाणी पिण्यासाठी एक वेगळं त्यांचं हे ठेवलेलं होतं, त्यांना सगळ्यासोबत पाणी पिता येत नव्हतं, त्यांच्यासाठी एक वेगळं पाण्यासाठी हे ठेवलेली होती. त्याच्यानंतर त्यांना त्या कार्यालयामध्ये कोणीही बोलत नव्हतं, त्यांचे जे सहकारी आहे ते कोणीही त्यांना बोलत नसेल. मग बाबासाहेब काय करायचे की इंटरव्ह्यूच्या टाइममध्ये जाऊन लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसायचे. मग त्या ठिकाणी बाबासाहेबाला कोणीही बोलत नसेल. म्हणजे एवढे बाबासाहेबांनी अत्याचार त्या ठिकाणी सहन केलेले, म्हणजे जातीयतेचे चटके त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा सहन केलेले होते. एवढंच नाही तर बडोदा संस्थांमध्ये म्हणजे त्यांना राहायला जागा नव्हती, म्हणजे घर मिळत नव्हतं. मग त्यांनी काय केलं की जात लपून एका ठिकाणी त्यांनी राहिलेले होते. परंतु काय झालं की त्या बडोदा संस्थांमध्ये सगळ्यांना माहीत झालेलं होतं की एक महार समाजाचा डॉक्टर भीमराव आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी नोकरी करतात. आणि मग त्यांनी पत्ता काढला की हे राहतात कुठं, तर मग हे त्या ठिकाणी राहतात कोणाच्या त्या घरामध्ये. तो मारवाडी
पारसे, पारसेच्या घरामध्ये तो बाबासाहेब राहत होते. आणि मग त्या ठिकाणी लोकांना कळालं की एक महार समाजाचा हे आहे तो त्या ठिकाणी राहत आहे. आणि मग 20-25 लोक काठ्या कुऱ्हाडी घेऊन बाबा त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी फार त्याचं म्हणजे वर्णन केलेलं आहे की मला त्यांनी कशी दमदाटी केली, मला कसं बोलत होते ते. तेवढे लोक 20-25 लोक माझे सगळे हत्यारांनी त्या ठिकाणी आलेले होते. माझं सगळं सामान त्यांनी घराच्या बाहेर काढलं, मला सुद्धा त्यांनी बाहेर काढलं. आणि मला असं वाटलं की मला कुठं मारून टाकतात की काय, अशी मला भीती वाटत होती. परंतु त्या ठिकाणी त्यांना मारले नाही. आणि बाबासाहेब मग त्या ठिकाणी निघून जातात. त्यांना अक्षरशः रस्त्यावर त्यांनी त्यांचं सामान फेकून दिलेलं होतं. बाबासाहेबांनाही त्यांनी ओढून बाहेर काढलेलं होतं. तर बाबासाहेब एका ठिकाणी जातात आणि एका झाडाखाली बसून ओक्साबोक्शी त्या ठिकाणी ते रडलेले आहेत. ओक्साबोक्शी त्यांनी रडलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग ते म्हणतात की मी एवढा विद्वान असून एवढं जर मला माझा छळ होत असेल तर माझ्या लोकांचं काय होत असेल. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी संकल्प केलेला आहे की माझ्या लोकांचा उद्धार केल्याशिवाय, समजा मी जर उद्धार नाही करू शकलो तर मी माझ्या डोक्यामध्ये गोळी मारून मी मला संपवून टाकेल. म्हणजे हा संकल्प त्यांनी केलेला होता. आणि त्या जागेला आज संकल्प भूमी असं म्हणतात की बाबासाहेब ज्या झाडाखाली बसलेले होते तिथं रडले होते बाबासाहेब आणि तिथं संकल्प केला होता, त्याच ठिकाणी त्याला संकल्प भूमी हे नाव दिलेलं आहे. तर हे म्हणजे सांगायचा उद्देश हे त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये हे त्यांना म्हणजे जे कठीण प्रसंग आलेले आहेत ते सांगायचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर जे महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह आहे, आपल्याला माहित आहे की महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रहाच्या नंतर त्या सत्याग्रहावर कसा अमानुषपणे लाठीचार केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी जे जेवणामध्ये जेवण त्या सत्याग्रही त्याच्या सगळ्या पत्रावळ्या तोडलेल्या होत्या, त्यांचं जेवण सगळं फेकून दिलेलं होतं, अस्ताव्यस्त केलं होतं, त्याच्यावर नाचले होते लोक, ते सुवर्ण लोक. आणि त्यांनी जे लोक भेटतील त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. आडू त्यांना ते मारत होते, त्यांच्यावर म्हणजे दगडाचा वर्षाव करत होते. आणि बाबासाहेबांना सुरक्षित ठिकाणी आपल्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना नेलेलं होतं. त्यांना माहित होतं की हे टार्गेट आहे, बाबासाहेबांनाच मारण्याचा ते प्रयत्न करत होते, पण बाबासाहेबांना आपल्या लोकांनी सुरक्षित अशा ठिकाणी लॉजवर नेऊन ठेवलेलं होतं. तर हा एक त्यांच्या जीवनामध्ये मला वाटते की प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेला होता. त्याच्यानंतर स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करून घडलेला जो पुणे कराराचा जीवघेणा प्रसंग आपण पाहतो, पुणे पॅक्ट. कारण की आपल्याला माहित आहे की या म्हणजे याला स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींनी विरोध केलेला होता आणि त्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले होते. आणि उपोषणाला बसल्याच्या नंतर बाबासाहेब काय ते मान्य करत नव्हते जे काही त्यांनी गांधीजींनी केलेलं होतं, म्हणून त्याच्यासाठी ते उपोषणाला बसले होते. आणि मग सगळ्या देशातून बाबासाहेबांना म्हणजे मारण्याचे फोन येत होते, जीव घेण्याचे फोन येत होते की तुम्ही जे काही गांधीजी म्हणत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करा आणि त्यांचं उपोषण उठवा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू. म्हणजे हा म्हणजे पूर्ण भारतातून त्यांना धमक्या येत होत्या बाबासाहेबांना त्या काळामध्ये. म्हणजे हा एक प्रसंग बघा त्यांच्या जीवनामध्ये किती मोठा आलेला आहे. त्याच्यानंतर धर्मांतराच्या घोषणेनंतर हिंदू धर्म पातकी, हिंदू बुडवा अशा निंदाचा भडीमार त्यांच्यावर केलेला होता. म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केलेली होती त्यावेळेस सगळ्याच म्हणजे महात्मा गांधींनी सुद्धा त्यांचा विरोध केलेला होता. आणि सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांना काही म्हणजे त्या ठिकाणी निंदाचा जे भडीमार आहे ते त्या ठिकाणी केलेला होता. हिंदू कोड बिलाच्या वेळी हिंदूचा शत्रू अशा अपमान करणाऱ्या उपाध्या बाबासाहेबांना देण्यात आलेल्या होत्या. ज्यावेळेस हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी ठेवलेलं होतं पार्लमेंटमध्ये की महिलांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी ते हिंदू कोड बिल ठेवलेलं होतं, परंतु महिला त्याचा विरोध करत होत्या. आणि बाबासाहेब ज्यावेळेस घरी गेले आणि माईसाहेबाला म्हणतात की मी हिंदू कोड बिल या महिलांच्या उद्धाराकरता ठेवलेलं आहे, परंतु या महिला त्याला विरोध करत आहेत. त्यांना माहीतच नाही की मी हे काय करते, आपण काय करत आहोत हे त्यांना माहीतच नाही, कारण की त्यांच्यासाठी मी हे ठेवलेलं आहे आणि तेच विरोध करत आहेत. म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आलेलं होतं, म्हणजे माईसाहेबाला सांगत असताना. तर हा एक प्रसंग आहे. त्याच्यानंतर गांधीला विरोध म्हणजे देशाला विरोध म्हणजे देशद्रोही, म्हणजे बाबासाहेबांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती. आणि बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये सगळ्यात जर द्वेषी करणारा कोणता जर माणूस असेल तर तो मी आहे.
भारतामध्ये सगळ्यात जास्त द्वेष माझा करतात. तर बाबासाहेबांमध्ये म्हणजे असे बाबासाहेबांमध्ये अनेक कठीण प्रसंग आलेले आहेत, पण जास्त वेळ होत असल्यामुळे मी ते सांगणार नाही. पण हे काही मोजके प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये ठळक जे घडलेल्या घटना आहेत त्याचा उल्लेख मी केलेला आहे. तर बाबासाहेब या प्रयत्नाने खचून गेलेले आहेत का किंवा डगमगून गेलेले आहेत का? तर नाही. तर बाबासाहेब एक स्थिर राहिलेले आहेत, शांत राहिलेले आहेत, अचल राहिलेले आहेत. म्हणून असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे उपेक्षेचे एक मूर्तिमंत उदाहरण बाबासाहेब आहेत असं आपल्याला म्हणता येतं. की म्हणजे कोणत्याच गोष्टीने ते खचून जात नाहीत किंवा डगमगून जात नाहीत. हे एक उपेक्षेचं मूर्तिमंत उदाहरण बाबासाहेब आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कसं मला वाटतं की आता शेवटच्या टप्प्यात आहे आपल्या संघामध्ये, ज्याच्यामध्ये मला उपेक्ष भाव दिसतो ते म्हणजे आमचे गुरु, आमचे कल्याण मित्र आदरणीय धम्मचारी चंद्रबोधी अनागारी. आपण त्यांच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर त्यांच्यावर अनेक असे आघात त्यांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत, अनेक कठीण प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. परंतु या कठीण प्रसंगाला ते कधी डगमगलेले नाहीत किंवा ते कधी खचून गेलेले नाहीत. आताही ते एवढे, आता तुम्हाला मी त्या दिवशी काही सांगितल्या काही गोष्टी की त्यांच्या जीवनामध्ये कसे कसे कठीण प्रसंग आले, पण अनेक कठीण प्रसंग आहेत त्यांच्या जीवनामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांच्यासोबत जे लोक राहतात त्यांना माहीत आहे. तर अशा कठीण प्रसंगाच्या वेळेस ते खचलेले नाहीत किंवा डगमगून गेलेले नाहीत. तर मला वाटतं की उपेक्षा भाव त्याच्यामधूनही मला दिसतो चंद्रबोधींच्या मध्ये, की अजूनही ते कार्यरत आहे. 77 वर्ष त्यांचं चालू आहे, परंतु आताही ते जे बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते आपल्या खांद्यावर त्याची धुरा घेऊन ते बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार अहोरात्र करत आहे. असे ते मला वाटते की एक उपेक्षेचं या ठिकाणी उदाहरण त्यांना देता येईल. उपेक्षा म्हणजे मी याची अवस्था, बुद्धत्वाची अवस्था ते म्हणत नाही, मी वेगळ्या प्रकारची जी उपेक्षाची हे आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर माझं लांबलेलं प्रवचन म्हणजे व्याख्यान मी आपल्या पुढं मांडलेलं आहे. फार कठीण असा विषय होता आणि मला वाटलं की नवीन जे शिबिरार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना समजेल की नाही. मला हाच प्रश्न पडलेला होता की त्यांना समजेल की नाही, कारण की ही उपेक्षा म्हणजे ही ध्यानाची अशी उच्च विकसित मानसिक अवस्था आहे आणि ही त्यांना समजेल की नाही हे मला जरा प्रश्न होता. परंतु मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शांत चित्ताने माझं जे लांबलेलं प्रवचन आहे ऐकलेलं आहे. तर सर्वांना मी आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद ब्रह्मचारी पद्मसेनजी. खरोखरच ही प्रवचन मालिका आपण आपल्या वाणीतून, आपल्या विचारातून, आपल्या चिंतनातून एका विकासाच्या शिखरावर आपण नेऊन ठेवलेली आहे. खरंच